अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन वर्ष 336 या निमित्ताने उपस्थित माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे, देव संस्थान अध्यक्ष हरिभक्तपरायण माणिक महाराज मोरे, संत तुकाराम महाराज पालखी प्रमुख, हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले, शिवसेना वारकरी आघाडी प्रमुख हरिभक्तपरायण सोपान महाराज भंडारे, धर्मवीर संभाजी महाराज ट्रस्ट अध्यक्ष मिलन मान्य श्री मिलिंदजी एकबोटे, अध्यक्ष गोरक्षक आघाडी महाराष्ट्र मान्य आमदार माऊली बाबा कटके, माजी खासदार आढळराव पाटील, त्याचप्रमाणे श्री माऊली भंडारे, सरपंच वळू बुद्रुक, परिसरातील सर्व तरुण मंडळ, अखिल वारकरी गुरुकुल संप्रदाय वारकरी, सर्व युवक मंडळ, तरुण मंडळ, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन आहे। धर्माकरता ज्यांनी बलिदान केलेलं आहे, अनेक प्रकारचे प्रसंग, औरंगजेबासारखा अत्यंत अत्याचारी असणारा नर राक्षस, या नर राक्षसाला आणि जर्जर करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं। छत्रपती शिवरायांच्या नंतर औरंगजेबाला असं वाटलं होतं की आता हा दक्षिण भारत आपल्या ताब्यात येईल, परंतु संभाजी महाराजांच्या पराक्रमाने हा औरंगजेब जर्जर झाला। अतिशय अन्यायी अत्याचारी असणारा औरंगजेब, ज्यांनी स्वतःच्या बापाला कैद केलं, ज्यांनी स्वतःच्या भावाचं शिर कापलं, अशा प्रकारे नीच प्रवृत्तीचा असणारा हा औरंगजेब, या औरंगजेबाला रंजिस आणण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने केलं। 5 लाखाचं सैन्य ज्याचं होतं आणि हजारोंच्या संख्येत असणारे मावळे, आणि त्या मावळ्यांनी 5 लाखाचं सैन्य असणाऱ्या या औरंगजेबाला आणि त्याचा मनसुबा पूर्ण करून दिला नाही। हे मराठ्यांचं, हे मावळ्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि छत्रपती शिवरायानंतर संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याला एका जागेवर खिळून ठेवण्याचं कार्य केलेलं आहे। आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या या बलिदान दिवसाच्या निमित्ताने पुरस्कार वितरण जे या ठिकाणी केलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आम्हाला देखील पुरस्कार आपण दिला। साधू संतांचं जीवन हे पुरस्काराकरता नसतं, एक साधू संतांचं जीवन हे त्यागमय असतं। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, ब्रीद वाढवावे नाम। धर्माचं पालन करणं, पाखंडाचं खंडन करणं हे तर आमचं कार्य आहे। हे संत एक कार्य करीत असताना त्या कार्याला सहकार्य करण्याकरता राजसत्ता त्याबरोबर असणं गरजेचं असतं। आणि मी या ठिकाणी स्वाभिमानाने सांगेल की अशा प्रकारे धर्म कार्याला पुढे आणण्याकरिता या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब ही एक महान व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे। मी आपल्याला स्वाभिमानाने आणि आवर्जून सांगेल, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या 177व्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जे काही आमचं वक्तव्य समोर आलं आणि त्यातून संपूर्ण देशामध्ये काही अराजक तत्वांनी अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला, पण अशा वेळेला मान्य शिंदे साहेब त्या ठिकाणी व्यासपीठावर आले आणि व्यासपीठावरून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये
हे जे सरकार आहेत हे संतांच्या आशीर्वादाने असणारं सरकार आहेत आणि संतांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही हे वक्तव्य करणारी प्रथम व्यक्ती कोणती असेल तर माननीय शिंदे साहेब. एक राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेला अशा प्रकारे शब्द बोलतो त्यावेळेला निश्चित त्याचा प्रभाव समाजावर पडतो. आज माननीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. साधू संत यांच्यावर भय नावाचा दोष नसतो. ज्यावेळेला आमचं वक्तव्य आलं आमच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु कोणी निंदा करेल कोणी स्तुती करेल, धन येईल जाईल, कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी मनुष्याने सत्याचा आणि धर्माचा मार्ग सोडू नये. आणि याच उक्तीप्रमाणे कुठलाही प्रसंग पुढे जरी आला तरी धर्माचा मार्ग कधीही सोडला जाणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो. सिरतन से जुदा आमच्या विरोधामध्ये वक्तव्य झालं, परंतु संन्यासाचा मूळ उद्देश हा असतो की संन्यास दीक्षेमध्ये स्वतःचं पिंडदान स्वतःच्या हाताने केलं जातं. ज्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं आहे त्याला आणखी वेगळं होण्याचं काय किंवा काही वाटोळ होण्याचं काय राहिलं बरं. आणि म्हणून अशा प्रकारच्या कृत्याला आम्ही भीत नसतो. मी माननीय शिंदे साहेबांना आणखी या ठिकाणी धन्यवाद देईल की आपण मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्यमातेचा दर्जा आपण दिला. गोभक्त संतुष्ट आहेत. गोसेवा आणि गोशाळांना आपण अनुदान देखील गोमातेला दिलं. ते अनुदान सुद्धा पोहोचलेलं आहे. आमचे संस्थांना ते अनुदान पोहोचलेलं आहे. पण आणखी अजून एक दुर्दैवाची घटना आहे ती म्हणजे गोमाता हे राज्यमातेचा दर्जा असूनही अजून गोहत्या थांबलेली नाहीये. बेकायदेशीर रीतीने गोहत्या होत आहेत. आणि आपले जे गोभक्त मुलं असतात, तरुण असतात, ते ज्या वेळेला त्या ठिकाणी जातात तर अशा वेळेला त्या मुलांना सपोर्ट मिळत नाही. पोलीस खात्यातून देखील असे अनेक उदाहरणं आले की त्या मुलांनाच दोषी ठरवलं जातं. आणि म्हणून त्याकरता कठोर असा कायदा आपण केला गेला पाहिजे. राज्य सरकारने कठोर कायदा केला पाहिजे की गो हत्या करणारावर आणि कठोर कारवाई जर झाली तर ही गोहत्या बंद होऊ शकते. आपण फार मोठं कार्य हे केलेलं आहे, पण अशा प्रकारे अजूनही यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित आपलं सरकार ते काम करेल याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी आपण हा एक निश्चय करायचा आहे की ज्याप्रमाणे संभाजी महाराजांना या औरंगजेबाने धर्म परिवर्तन करवण्याकरता अनेक प्रयत्न केलेत, हात तोडलेत, जीभ कापली, डोळ्यात सळ्या घातल्यात, कातडी सोललीत, नाही त्या यातना दिल्या. या सर्व यातना सहन करून सुद्धा त्यांनी धर्माचा मार्ग सोडला नाही. स्वधर्मे निधम श्रेय परधर्मो भयावह गीतेमध्ये भगवान सांगतात. स्वधर्माचं पालन करण्याकरता कितीही कष्ट करावं लागले तरी चालतील, परंतु परधर्माचा स्वीकार कधी करू नये. ज्या परधर्मांचं अतिक्रमण या ठिकाणी होतं. आणखी एक महत्वाचं म्हणजे वक्फ बोर्डाच्या माध्यमातून ज्या वेळेला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्थानावर अतिक्रमण केलं जातं, अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रात देखील आणि उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये कानिपनाथ संस्थांचा विषय आला आहे. त्याचप्रमाणे वनीच्या गळ अशा ठिकाणी अनेक ठिकाणी कारण नसताना वक्फ बोर्डाने अधिकार गाजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून त्याकरता सुद्धा कायदा कळप करणं गरजेचं आहे. वक्फ बोर्ड याचा अर्थ असा आहे, वक्फ म्हणजे दान. दिलेल्या दानाच्या व्यवस्थापनाकरता जर वक्फ बोर्ड आहे तर दिलेल्या दानाच्या व्यवस्थापनाकरता कोणाचाही काही त्या ठिकाणी आणि विरोध नाही आहे. परंतु वक्फ बोर्ड या नावाखाली जर तुम्ही माफिया बोर्ड बनत असाल तर हा मात्र दोष आहे. आणि म्हणून अशा बाबतीमध्ये सुद्धा कळप कायदे होणं गरजेचं आहे की जेणेकरून हा संघर्ष टळेल. धर्म कुठलाही असू द्या, प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं, इतर धर्मांचा आदर करावा, परंतु कोणी अन्याय करीत असेल तो सहन मात्र मुळीच करू नये. तर या ठिकाणी छत्रपती शंभूरायांनी हाल अपेष्टा सहन करून आणि धर्माचं रक्षण केलं, धर्माच्या रक्षणाकरता बलिदान दिलं. असे असणारे शंभूरायांचं आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना स्मरण होत आहे. निश्चित शंभूरायांचा आदर्श आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उतरवावा. देश धर्म पर मिटने वाला
शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था। तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मीटा नहीं। दोनों पैर काटे शंभु के, दोनों पैर काटे शंभु के, ध्येय मार्ग से हटा नहीं। हाथ काटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं। जिह्वा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं। शिवाजी का बेटा था वह, गलत राह पर चला नहीं। 300 साल बीत गए अब शंभु के बलिदान को। कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को। कोटि कोटि कंठों में तेरा जय जयकार है, आज जय जयकार है। अमर शंभु तू अमर हो गया, तेरा जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था। है दूजा दुनिया में कोई जैसा शंभु राजा था। छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय। न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा।